बघा मेले तरी इड आणि जगले तरी इड ते तर होणार आहे तुम्हाला. हां बावनकुळे साहेबांनी जे सांगितले तिची अंमलबजावणी झाली पाहिजे याचं परिपत्र आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांना. मॅडम बोलून घेतलं. परिपत्र नाही ते जाऊ दे आता आम्ही मॅडम बोलत असतो तुम्ही मी तर बोललो. मी हे बघा महसूल मंत्र्याची या ना बसा त्यात काय सर. अरे सर पब्लिक प्लेस आहे आमच्यासोबत कमीपणा आहे सर बसा. नाही नाही कमी करा. आम्ही कमीपणा आहे का आम्ही म्हणजे कमीपणा अरे आहे बाबा, आम्ही कामासाठी आलो आम्ही कामासाठी आलो. बसा इथं चर्चा करा काय झालं सांगा आम्हाला. तुम्हाला कोण आडी आलं. नाही चर्चा करा म्हणजे तुम्ही तिथे यायला पाहिजे होतं. आम्ही बोलवलं नाही बरं तुम्हाला. मला काय म्हणणं, एक गोष्ट सांगा तुम्हाला शिव- तिथे बोलवलं तुम्ही आले नाही. तुम्हाला तुमची कारवाई करण्यामध्ये काय अडथळा आला. कशाचा तुमच्या कारवाई करायला काय अडथळा आला. तुम्ही तिथे वादी प्रतिवादी का नाही आले तिथे यायला पाहिजे तिथे यायला पाहिजे. आलेले सगळे आदेशाची अंमलबजावणी करा ना. आदेशीच आम्हाला पाहिजे होतं. करा ना टाका हो सर टाकाच्याप्रमाणे हद्दी गुन्हा निश्चित करा. तेव्हा हद्द करताना जर कोणी आलं त्याला पोलीस डिपार्टमेंट पण कोणी म्हणलं का या वावरात हद्दी गुन्हा टाकू नको कोणी म्हणलं का जाधव साहेब कोणी म्हणलं का नाही तुम्हाला कोणी म्हणलं का माझ्या वावरातून निघ म्हणून. हे बघा शिव राखण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी महसूल अधिकारी यांची आहे. कोण म्हणतो शिवराखाची मग शासन म्हणतं ग्रामपंचायतची आहे. शासन ग्रामपंचायत किती कुठे दाखवायची यार कुठे आहे ती यार? ठीक आहे या घरी. दाखवायची यार. हे बघा मी तुम्हाला सांगतो वाचून दाखवतो हे बघा वाचून दाखवा हे बघा सुनावणी नोटिसा बजावणी केल्यानंतर संबंधित पक्षकाराचे मंडळ अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्याबाबत तुम्ही म्हणता शिवराखाची शासनाची नाही शासन मंडळ पण मला एक सांगा अडचण काय आपल्याला शिवकारा हे बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवरस्ते मोकळे करण्याचं काम चालू आहे. तुम्ही अभिनेत्री हद्द गुन्हे करायच्या मंडळ अधिकाऱ्यांनी दंडाधिकारी म्हणून कारवाई करायची. जो कोणी अडवाई याला पोलीस प्रशासन पाहिजे. नेमकं काय झालं माहिती का मागच्या वेळेस आपण पंचनामा करून निघून गेले. आता मला तर असा काही प्रश्न आहे आम्ही बावनकुळे साहेबांना निवेदन दिल्यामुळे बावनकुळे साहेबांना निवेदन दिल्यामुळं सानंदमधून रस्ता काढून निघाले हे लोक. फक्त आम्ही बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं. यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बावनकुळे साहेबांकडे कशाला गेला असा आम्हाला संशय आहे. आमच्याकडे उशी आहे हं उशी नाही काय पुढे करा मग नियमाप्रमाणे. हद्दी कुणाला नाही म्हणलं कोणी मग कारवाई तर करावीच लागेल. तिथं केलं ना आम्ही ते करायचं ते केलं. मी काय म्हणतो? नाही म्हणजे आता भूमी अभिलेखचं काम होतं सीमार्थ काय केलं तर पुढं काय करू म्हणजे कसं केलं मी नाही सीमा हद्दी करताना अडचण काय आली सांगा तुम्ही आम्हाला. सीमा हद्दी करताना तुमच्या हाताला धरून कोणी लोटलं का तुम्हाला इकडे तुला टाकू नका म्हणलं का तुम्ही जेसीबी लावलं काय अडथळा काय आला. मनाची शक्ती असेल ना दिवस तुम्हाला मी माझी भूमिका स्पष्ट सांगतो. मला व्यवस्थेशी भांडायचं लोखंडे साहेबाशीने तुमच्याशी ना जाधव साहेबाशीने व्यवस्थेने काम करावं. तुम्हाला जे अडथळा आला त्याच्यावर पोलीस कारवाई करते. सरकारी कामात अडथळा जो बी आला माझा माणूस आला मिस्त्रीवर गुन्हा दाखल करा. आमच्या सगळ्यावर करा तर आम्ही कोणी आला आलो कारवाई करताना काय अडचण आहे तुम्ही सरळ सांगा ना.